महावितरणच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध समस्यांनी वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत। याबाबत शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांच्या कार्यालयाला धडक देत त्यांच्यासमोर समस्यांचा पाडाच वाचला। शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर धडक दिली आणि त्यांना घेराव घातला। अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांच्यासमोर वीज ग्राहकांच्या समस्यांचा पाडाच या पदाधिकाऱ्यांनी वाचून दाखवला। सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावं 20-20, 25-25 दिवस लाईटीशिवाय आहेत। कर्मचारी फोन उचलत नाहीत, उद्धट उत्तरं देतात, ठेकेदार नीट कामं करत नाहीत, वर्षानुवर्षे जुन्या साहित्याचाच वापर होतोय। नियोजनमधून मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर नवीन प्लॉटिंग केलेल्या जागेत जातात। वीज वापर झालेला नसताना सुद्धा भरमसाठ वीज बिलं येतात। वीज ग्राहकांना सेवा मिळत नाहीत। ठेकेदाराच्या हातात महावितरणचा कारभार, त्यामुळे कामं नीट होत नाहीत। गेल्या वर्षी उभारलेले विद्युत खांब यावर्षी जमीनदोस्त होतात। ठेकेदाराचे कामगार दुसरीकडे राहतात। कृषी पंप बंद असून सुद्धा त्याचं बिल येतं। कृषी पंपाला वीज माफी मिळावी, बाकी सगळ्या शेतकऱ्यांना मिळते, पण कोकणात का मिळत नाही, अशा प्रश्नांचा भडीमार करण्यात आला। दोडामार्ग तालुक्यातली महालक्ष्मी कंपनीची वीज मिळण्यात काय अडचणी आहेत, असा देखील सवाल उपस्थित करण्यात आला। ट्रान्सफॉर्मरचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। त्याचबरोबर गणेशोत्सव झाल्यानंतरच महावितरणनं वीज बिलांची वसुली करावी, अशी मागणी देखील करण्यात आली। वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्याचं काम खरं तर सावंतवाडीच्या आमदारांचं होतं, पण ते करू शकले नाहीत। त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। जर महावितरणनं यावर तोडगा काढून वीज ग्राहकांना चांगली सेवा दिली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी दिला। आंदोलनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते, पाहूयात। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री साळुंके यांना आम्ही घेराव घातला। खऱ्या अर्थानं हे काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांचं होतं, मात्र ते करू शकले नाहीत आणि तळागाळातल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे। त्याच्यामुळे आज संतापाने ह्या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन त्यांना घेराव घातला आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडली। त्याच्यामध्ये असणारा प्रमुख महत्त्वाचा म्हणजे ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर असतील, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचे कामगार असतील, त्या ठिकाणी लाईट स्टाफ असेल, फक्त त्या ठिकाणी काम करत असताना सहाय्यक अभियंता आहेत, त्यांना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था केलेली आहे। मात्र ज्युनियर इंजिनियर आपापल्या विभागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था नाही। पर्यायाने तो आपलं वाहन जे आहे मोटरसायकल, त्याने तो प्रवास करतो। त्यामुळे ज्यावेळी पदाधिकारी एखादा त्याला कॉल करतो त्यावेळी तो कॉल उचलू शकत नाही। त्यामुळे त्याच्यामध्ये मनामध्ये त्यांच्याबद्दल असणारा संताप त्या ठिकाणी व्यक्त केला जातो। त्यामध्ये सुद्धा आम्ही सुचवलेलं आहे की आजपासून त्या प्रत्येक ज्युनियर इंजिनियरला स्वतःचं त्या ठिकाणी 4 चाकी वाहन दिलं पाहिजे। त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं हत्ती हटाव मोहिमेसाठी हकारी उपलब्ध करून घेतलेले आहे रोजंदारीवरती, तशाच प्रकारचं प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून त्या रोजगाराचे काम करणारे जे मजूर आहेत त्यांना त्या ठिकाणी तुम्ही घ्या, भाड्यानं कटर घ्या आणि एकाच वेळी सावंतवाडी विधानसभामध्ये वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल, एकाच वेळी त्या ठिकाणी काम चालू झालं पाहिजे। तर साळुंके साहेबांनी मला आश्वासित केलं की आताच काही मिनिटामध्ये मी व्हीसी घेत आहेत आणि त्या व्हीसीमध्ये आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा तात्काळ अंमलबजावणी करून मुख्य मेन लाईन आहे ती साधारणतः रिपेअर झालेली आहे म्हणून सांगितलं आणि ग्रामीण भागामधल्या ज्या लाईन आहे ज्याच्यामध्ये झाडी कटिंग आहे, नवीन लाईन जोडणी आहे, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत, ते सर्व येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही सावंतवाडी विधानसभामध्ये ढासळलेली जी वीज समस्या आहे ती संपूर्णपणे पुनश्च एकदा त्या ठिकाणी रुळावरती आणू, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। काही ज्युनियर इंजिनियरच्या कंप्लेंटी होत्या, उदाहरणार्थ सार्टेली भेडसीचा जो चव्हाण असेल किंवा सावंतवाडीमधला एक ज्युनियर इंजिनियरची तक्रारी आहे, त्यांना आजच साहेबांनी सांगितलं की आजच त्यांना त्या ठिकाणी कामावरून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवून त्या ठिकाणी दुसरा एखादा अधिकारी त्या ठिकाणी पाठवून तिथली सुद्धा व्यवस्था आहे ती सुरळीत करण्याचं काम करणार आहोत। मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या की आजचं आंदोलन तुम्ही सौम्य पद्धतीनं घ्या, की हे पहिलं
आंदोलन वीज वितरणाविरोधात स्थानिक आमदार काम करत नसल्यामुळे आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर ह्या ठिकाणी आम्हाला रिझल्ट दिसले नाही तर प्रचंड उग्र आंदोलन ह्या कार्यालयावरती केलं जाईल। आणि साळुंखे साहेबांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपल्याला आम्ही जी मुदत देतोय ती काही दिवसासाठी देतोय। येणाऱ्या 3 महिन्याचा काळ असणार आहे, तो सत्तेमधला आमचा असणार आहे, तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आम्ही ज्या काही सूचना केल्या त्याची अंमलबजावणी आजच्या ह्या मिनिटापासून होणं गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा सांगतो मीडियाच्या माध्यमातून, जे काम आमदारांनी करणं गरजेचं होतं ते काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी करत आहेत। आणि जे ह्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं साळुंखे साहेबांनी जर व्यवस्थित काम केलं तर वीज ग्राहकांचा जो संताप आहे तो निश्चितपणे कमी होईल आणि त्याच्यासाठी मदत होईल। वीज ग्राहकांना होत असलेला त्रास महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांनी मान्य केला। वादळ आणि मुसळधार पाऊस यामुळे महावितरणची सेवा सुद्धा खंडित होते आहे, पण मुख्य वाहिनी दुरुस्त होण्याचं काम झालं आहे। पुढच्या 3 आठवड्यात महावितरणची सेवा सुरळीत होईल असा विश्वास साळुंखे यांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिला। माहिती थोडं ह्या मागच्या 8-10 दिवसात वादळ आल्यामुळे ही पडझड झाली। ओके, त्या पडझडीमुळे आता आम्ही मेन लाईन तर रिस्टोर झालेली आमच्या बऱ्यापैकी रिस्टोर झाली। रात्री वादळ यायचं, त्याच्यामुळे हा कंटिन्युटी जातो। तर बाकी वादळ कसे असतात, येऊन जातात, पूर्ण अंधार करून निघून जातात, मग ते आपण रिस्टोर करत जातो। पण ह्यावेळेस काय होतं, दररोज एक कुठल्या तरी भागामध्ये ते व्हायचं, त्याच्यामुळे ह्यावेळेस अशी सिच्युएशन आहे। आता आमची मेन लाईन बऱ्यापैकी रिस्टोर झालेली आहे। आता आम्ही LT वर फोकस केलेला आहे। LT म्हणजे इंडिव्हिज्युअल गावामध्ये वगैरे ते सुद्धा दुरुस्त करायला मला आठवडा लागणार आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात। काहींना फेज मिळत नाही, काहींना व्होल्टेज जास्त मिळतं, काहींना कमी मिळतं। ही जी छोटी मोठी पहिले हे आपल्याला करून घ्यावं लागतं, कारण आपली चालू झाली आणि दुसऱ्याची बंद मला ठेवता येणार नाही। ग्राहक हा महावितरणसाठी सगळे सारखेच आहे। ग्राहक आहे, कारण आमच्यासाठी पहिला ग्राहक आहे। या पद्धतीने पहिले मला पुढच्या आठवड्यात मला हे पडझड पहिले काढावी लागणार आहे। आणि ह्या दरम्यान आपण एक झाडं तोडण्याचा पण एक प्लॅन करू लागलो, की नाही? जी काही आमची माणसं आहे, आम्ही काय सांगितलं, लाईन बंद करायची नाही, पण त्या लाईनीच्या खालून तुम्ही फिरायचं। कुठे झाड आहे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, की समजा आता हे MIDC ऑफिस आहे, याच्या समोर ह्या पोलवर झाड आहे, तुम्ही आज नोट डाऊन करा। आणि आठवड्यातून ज्या दिवशी सोमवारी किंवा दुसऱ्या कुठल्याही दिवशी तुम्ही शटडाऊन घ्याल, त्या दिवशी आपली पूर्ण मॅनपॉवर लावून तो फिडर किंवा ती लाईन क्लिअर करायची एका दिवसात। पण याच्यासाठी आठवड्यातून एकच दिवस मिळतो, बाकी दिवस आपण लाईन बंद नाही करत। लाईन बंद होते या कारणाने, ती होऊ नये म्हणून असा आम्ही प्लॅन बनवलेला आहे। याला आम्हाला नाही म्हटलं तरी 3 आठवडे लागणार आहे, कारण सोमवारी आठवड्यातून एकच दिवस शटडाऊन मिळतो। हे क्लिअर करायला सुद्धा म्हणजे पुढचा आठवडा मला क्लिअर करायला आताची पडझड आणि ही मोठी जी पुढे होऊ नये त्यासाठी जो प्लॅन केला, याला किमान मला अजून 15 दिवस, 3 आठवडे मला ही सिस्टीम नॉर्मल करायला लागणार। यावेळी जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, युवा सेनेचे मंदार शिरसाट, बाळा गावडे, शब्बीर मणियार, मायकेल डिसोजा, श्रुत काजरेकर, राजन नाईक, भारती कासार, श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनीता घाडी, नयनी शेटकर यांच्यासह शिवसेना उभाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिवसेना उभाटा गटानं संयम दाखवून महावितरणला काही दिवसाचा अवधी दिलाय, पण कामात सुधारणा झाली नाही तर मात्र शिवसेना उभाटा वीज ग्राहकांच्या प्रश्नासाठी आक्रमक रूप धारण करणार आहे। निलेश जोशी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।